शीतल ऑफिसच्या बाहेर उभी होती. त्या मोठमोठ्या बिल्डिंग पाहून तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. तिने एक मोठा श्वास घेतला. मी हे करू शकते, ती स्वतःला पुन्हा म्हणाली आणि आतमध्ये गेली. सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते. रिसेप्शनवर नाव नोंदवलं आणि वेटिंग एरियात जाऊन बसली. आजूबाजूला सगळे स्मार्ट दिसणारे लोक होते. काही इंग्लिशमध्ये बोलत होते, काही कॉन्फिडन्सने हसत होते. शीतल थोडी घाबरली होती. मी इथे फिट होईल का? तिच्या मनात विचार आला. तेवढ्यात शीतल कोणीतरी तिचं नाव घेतलं. ती चकित होऊन मागे वळली. समोर एक अगदी व्यवस्थित प्रेस केलेले कपडे घातलेली कॉन्फिडंट बाई उभी होती. शीतलने नीट पाहिलं आणि अचानक तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. रिया! शीतल खुर्चीवरून उठून उभी राहिली. त्या दोघी काही क्षण एकमेकींकडे बघत राहिल्या. रिया हसली. अरे वा, किती वर्षांनी भेटतेस तू? शीतलच्या डोळ्यात आनंद आणि आश्चर्य दोन्ही होतं. तू इथे? ती विचारत म्हणाली. रिया अभिमानाने म्हणाली, मी इथे HR मॅनेजर आहे. शीतल काही क्षण शब्दच हरवली. म्हणजे माझा इंटरव्ह्यू? रिया हसत म्हणाली, हो, मीच घेणार आहे. शीतलच्या मनात एकदम कॉन्फिडन्स आला. आता 100% आपल्याला इथे जॉब मिळणारच, असा तिने मनातच भ्रम केला. जणू कुणीतरी आपलंच माणूस भेटलं होतं. रिया थोडी जवळ येत हळू आवाजात म्हणाली, घाबरू नकोस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी इथे तुझी मैत्रीण नाही, HR आहे. शीतल हसली. समजलं. त्या दोघींच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. दोघी जुन्या आठवणी काढून बराच वेळ गप्पा मारत राहिल्या. शीतलची नवीन सुरुवात होती. रिया शीतलकडे बघत हलकसं हसली, पण पुढच्या क्षणी तिचा चेहरा पूर्ण प्रोफेशनल झाला. बरं चल, मला काम आहे, असं म्हणून रिया तिथून निघून तिच्या केबिनमध्ये गेली. शीतल मात्र ती केबिनमध्ये जाईपर्यंत तिच्याकडे एका अपेक्षित नजरेने पाहत होती. ती जाऊन तिच्या केबिनमध्ये बसली. इंटरव्ह्यूसाठी आलेले एक जण आतमध्ये जात होता आणि काही मिनिटांचा इंटरव्ह्यू देऊन बाहेर येत होता. काही जण इंटरव्ह्यू चांगला झाला म्हणून खुश होते, तर काही जण निराश चेहऱ्याने बाहेर पडत होते. तेवढ्यात शीतलला आतमध्ये बोलावलं गेलं. शीतल दरवाजावर गेली. कम इन शीतल, रियाने तिला आतमध्ये येण्यासाठी सांगितलं. शीतल आत गेली. केबिनमध्ये जाऊन बसली. तिच्या हाताला हलकीशी कंप होती, पण डोळ्यात निर्धार होता. रिया समोर फाईल उघडत म्हणाली, लेट्स स्टार्ट. आता ती तिची मैत्रीण नव्हती. दोघी एकमेकींच्या मैत्रिणी आहेत याची एकदाही भावना रियाच्या मनात आली नाही. आता ती HR मॅनेजर होती. टेल मी अबाउट युअर सेल्फ. शीतलने खोल श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. माझं नाव शीतल आहे. मी ती थोडी अडखळली. रिया शांतपणे बघत होती. ना मदत ना इशारा. कंटिन्यू. शीतलने स्वतःला सावरलं. मी गेली काही वर्ष घर सांभाळत होते, पण त्या काळात मी मल्टीटास्किंग, रिस्पॉन्सिबिलिटी अँड पेशंट खूप काही शिकले. रिया लिहित होती, पण तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. पुढचा प्रश्न विचारला गेला. तुला गॅप आहे करिअरमध्ये. व्हाय शुड हायर यू? हा प्रश्न ऐकून शीतल थोडी घाबरली. तिच्या मनात सासूचे शब्द, विक्रमची चेष्टा सगळं फिरून गेलं. तुला ते सुद्धा जमायचं नाही, हे शब्द तिच्या कानात घुमत होते. क्षणभर तिचा कॉन्फिडन्स हलला, पण लगेचच ओमचा आवाज तिच्या मनात आला. आई, तू नक्की करू शकतेस. शीतलने सरळ रियाकडे बघितलं. बिकॉज मी हार मानणाऱ्यांपैकी नाही. रियाने थोडी मान वर करून शीतलवर नजर टाकली. शीतल पुढे म्हणाली, हो, माझ्याकडे एक्सपिरियन्स नाही, पण माझ्याकडे शिकायची तयारी आहे, मेहनत करण्याची तयारी आहे आणि स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द आहे. केबिनमध्ये काही क्षण शांतता पसरली. रिया अजूनही स्ट्रिक्ट चेहऱ्याने बसलेली होती. ती पुढे म्हणाली, ठीक आहे, लास्ट क्वेश्चन. प्रेशर हँडल करू शकतेस? शीतल हलकसं हसली आणि रियाला एक मैत्रीण समजून बोलली, मी आधीच प्रेशरमध्ये जगते. रिया थोडी थबकली आणि आता मला त्यातून बाहेर पडायचं आहे, म्हणून मला संधी हवी आहे. हे ऐकून रिया काही क्षण काहीच बोलली नाही. तिने फाईल बंद केली. ओके शीतल, यू कॅन गो नाव. शीतल उठली. तिच्या मनात मिश्र भावना होत्या. थँक्स, ती म्हणाली. ती केबिनच्या बाहेर पडली.
दरवाजा बंद झाला. आतमध्ये रिया हलकसं हसली. स्ट्रॉंग झाली आहेस तू. शीतल इंटरव्ह्यू देऊन बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यात अजूनही आशा होती. ती बाहेर येऊन बसली. फोनकडे पाहत राहिली. काही वेळानंतर तिच्या फोनवर कॉल आला. अननोन नंबर होता. हॅलो शीतल. हो, मी शीतलच बोलते, ती हलक्या आवाजात म्हणाली. सॉरी टू इन्फॉर्म यू, बट यू आर नॉट सिलेक्टेड. क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं. शीतल काहीच बोलली नाही. थँक यू फॉर कमिंग आणि कॉल कट झाला. फोन तिच्या हातातून हळूच खाली सरकला. तिच्या डोळ्यातलं पाणी आता थांबत नव्हतं. इतक्या दिवसांनी तिने धाडस केलं होतं. पहिल्यांदाच स्वतःसाठी पाऊल टाकलं होतं आणि पहिल्याच प्रयत्नात ती हरलेली होती. मी नाही करू शकत. विक्रमचे शब्द तिच्या कानात घुमले. ती जवळच्या बेंचवर बसली. डोळे मिटले. क्षणभर तिला वाटलं सगळं सोडून द्यावं. जेवढ्या कॉन्फिडन्सने ती घराच्या बाहेर पडली होती. सासूचे, नंदेचे टोमणे तिने मनावर न घेता त्यांना काहीतरी करून दाखवण्यासाठी ती जिद्दीने घराबाहेर पडली होती. पण आपण खरंच त्या पात्रतेचे नाहीत असं तिला वाटू लागलं. पण तेवढ्यात आई, ओमचा आवाज तिच्या मनात घुमला. तू नक्की करू शकतेस. शीतलने डोळे उघडले. तिने अश्रू पुसले. ती हळूच स्वतःशीच म्हणाली, एकदा नाही जमलं म्हणजे कधीच जमणार नाही असं नाही. ती उठली, स्वतःच्या मनाची समजूत घातली आणि घराच्या दिशेने निघाली. तिच्या चालण्यात आता वेगळाच आत्मविश्वास होता. ती घरी परतणार होती, पण यावेळी हार मानून नाही, तर पुन्हा लढायला तयार होऊन. घरी पोहोचल्यावर सासू लगेच म्हणाली, काय झालं, मोठी नोकरी मिळाली का? हे विचारलं नव्हतं तर हा वेगळाच टोमणा होता. नणंद हसत होती. विक्रमही तिच्याकडे बघत होता. क्षणभर शांतता झाली. शीतलने सरळ उत्तर दिलं, नाही मिळाली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं. पण पुढच्या क्षणी ती मोठ्याने म्हणाली, पण एक दिवस मी मिळवणार नक्की. घरात पुन्हा शांतता पसरली. ओम धावत आला. तो तिच्या पायाशी खेळू लागला. शीतलने त्याला मिठीत घेतलं आणि मनात ठरवलं, आता थांबायचं नाही. शीतलने मिळवणार नक्कीच असं ठामपणे सांगितलं. पण तिचं वाक्य संपताच नणंद आणि सासूचं पुन्हा सुरू झालं. नणंद हसत म्हणाली, आई ऐकलंस का, मिळवणार म्हणे. सासू लगेच टोमणा मारत म्हणाली, अगं आधी एकदा तरी मिळू दे, मग मोठ्या गोष्टी करायच्या. दोघींच्या हसण्याने घरात पुन्हा तीच कडवट हवा पसरली. इंटरव्ह्यूला जाऊन आली म्हणजे कोणी मोठी झाली का? नणंद पुन्हा म्हणाली. शीतल शांत उभी होती. तिच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हता, पण आतून ती तयार होत होती. सासू म्हणाली, हे सगळं नाटक 2 दिवसच चालणार, परत घरातच बसायचं आणि काहीच काम नाही. ओमला सर्व काही कळत होतं. ओम रागाने म्हणाला, माझी आई नाटक करत नाही. सगळे थबकले. ओम. शीतलने त्याला हलकंसं थांबवलं, पण तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आलं. ती हळूच म्हणाली, आई तुम्ही बोलू शकता. तुम्हाला माझ्याबद्दल जे काही बोलायचं आहे ते बिनधास्त बोला, काही हरकत नाही. सासू आणि नणंद दोघी थोड्या गोंधळल्या. शीतल पुढे म्हणाली, कारण आता तुमच्या बोलण्याने मला फरक पडत नाही. घरात अचानक शांतता पसरली. मी प्रयत्न करणार आहे, अपयश येईल, पण मी थांबणार नाही. तिचा शांत आवाज पण मजबूत होता. आणि एक दिवस तुम्हालाच माझ्यावर अभिमान वाटेल. नणंद हसली, ते दिवस कधीच येणार नाहीत. अगोदर नीट घर सांभाळ. शीतलने तिच्याकडे पाहिलं आणि फक्त एकच वाक्य बोलली, बघूया. ती तिथून तिच्या रूममध्ये निघून गेली. नणंद आणि सासूचे काही ना काही बोलणे, टोमणे सुरूच होते. पण त्याकडे लक्ष न देता सगळ्यांनी जेवण केलं. सगळे झोपले, पण शीतल पुन्हा जागी होती. यावेळी ती रडत नव्हती. ती तिच्या मैत्रिणीने पाठवलेल्या जॉब लिंक्स बघत होती, काही नोट्स लिहित होती आणि हळूहळू स्वतःला तयार करत होती. ओम तिच्या बाजूला झोपलेला होता आणि शीतलच्या डोळ्यात एकच गोष्ट होती, एक दिवस सगळं बदलणार. त्या रात्री सगळे झोपले होते, पण शीतलच्या डोळ्यांना झोप येत नव्हती. ती छताकडे बघत पडली होती. मनात एकच प्रश्न वारंवार येत होता, रिया माझी मैत्रीण असताना मला रिजेक्ट का केलं? तिच्या डोळ्यासमोर
इंटरव्ह्यूचा प्रत्येक क्षण फिरत होता. रिया, तिचा तो स्ट्रिक्ट चेहरा, तिने दिलेली एकही हिंट नाही आणि शेवटी रिजेक्शन केलं. शीतलच्या डोळ्यात पाणी आलं. कमीत कमी तिने मदत तरी करायला हवी होती. एवढी जवळची मैत्रीण होती, पण काहीच उपयोग झाला नाही. ती मनातच म्हणाली. क्षणभर तिच्या मनात राग आला. मैत्रीचाच काय उपयोग? पण लगेच तिने स्वतःलाच थांबवलं. ती उठून बसली आणि विचार करू लागली. जर ती मला ओळखीवर जॉब दिली असती, तर मी खरंच लायक ठरले असते का? हा विचार तिच्या मनाला भिडला. आणि जर रिया तिथे नसतीच, तरीही मी रिजेक्ट झालीच असते. तिला इंटरव्ह्यूमधलं रियाचं वाक्य आठवलं. इथे मी तुझी मैत्रीण नाही, HR आहे. शीतल काही क्षण शांतच बसली आणि अचानक तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच समजूत दिसली. कदाचित तिने हे बरोबरच केलं. तिच्या आवाजात आता राग नव्हता. ती मला कमजोर बनवू शकली असती, पण तिने मला स्ट्रॉंग बनवायचा चान्स दिला. शीतलने डोळ्यातले अश्रू पुसले. ती हळूच हसली. आता मला कुणाच्या ओळखीवर नाही, माझ्या काबिलियतवर जॉब मिळवायचा आहे. ओम झोपेतच हलला. त्याचा छोटा हात तिच्या हातावर आला. शीतलने त्याचा हात घट्ट धरला. मी करणार, नक्की करणार. मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी, त्याच्या पुढच्या खर्चासाठी तिला जॉब करणं खूप गरजेचं होतं. दुसऱ्या दिवशी दुपारची वेळ होती. शीतल बाजारात काहीतरी सामान घ्यायला गेली होती. मन अजूनही शांत नव्हतं, पण कालपेक्षा ती थोडी मजबूत वाटत होती. तेवढ्यात शीतल असा आवाज आला. तिने मागे वळून पाहिलं. समोर रिया उभी होती. शीतल थोडी थांबली. तिच्या मनात कालचं सगळं पुन्हा आलं. रिया तिच्याकडे चालत आली. थोडं बोलायचं आहे, वेळ आहे का? शीतलने हलकसं मान हलवली. दोघी बाजूच्या एका शांत ठिकाणी बसल्या. काही क्षण शांतता पसरली. शेवटी रियानेच सुरुवात केली. तुला वाटत असेल मी तुला मुद्दाम रिजेक्ट केलं. शीतल काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यात प्रश्न स्पष्ट दिसत होता. काय कारण असेल? रिया पुढे म्हणाली. हो, मी तुला सिलेक्ट करू शकले असते. हे ऐकून शीतलचा श्वास अडखळला. पण मी केलं नाही. का? शीतलने हलक्या आवाजात विचारलं. रिया तिच्याकडे सरळ बघत म्हणाली. कारण तू अजून तयार नाहीस. हे ऐकून शीतलला थोडा धक्का बसला. रिया शांतपणे पुढे बोलू लागली. तुझ्यात क्षमता आहे, जिद्द आहे, पण कॉन्फिडन्स अजून पूर्ण नाही. इंटरव्ह्यूमध्ये तू चांगलं बोललीस, पण तू अजून स्ट्रॉंग हवी आहेस. शीतल शांत ऐकत होती. आणि जर मी तुला ओळखीवर जॉब दिला असता, तर लोक म्हणाले असते, मैत्रीमुळे नोकरी मिळाली. क्षणभर शांतता पसरली. शीतल खाली पाहत ओढणी चुरगळत होती. पण मला तुझ्यासाठी ते नको आहे. रिया हलकसं हसली. मला हवं आहे की एक दिवस तू स्वतःच्या काबिलियतवर इथे ये आणि तेव्हा मी अभिमानाने सांगू शकेन, ही माझी मैत्रीण आहे. शीतलच्याही डोळ्यात पाणी आलं. पण यावेळी ते दुःखाचं नव्हतं, समजुतीचं होतं. तिला रियाचं बोलणं पटलं होतं. रिया पुढे म्हणाली. आणि हो, मी तुला मदत करणार आहे. शीतल आश्चर्याने तिच्याकडे बघत म्हणाली. कशी? रिया म्हणाली. मी तुला ट्रेनिंग देईन. इंटरव्ह्यू स्किल्स, कम्युनिकेशन सगळं शिकवेन. शीतल काही क्षण काहीच बोलली नाही आणि मग हळूच म्हणाली. थँक्यू. रिया हसली. थँक्यू नको, प्रूव्ह इट. त्या दिवशी शीतलला जॉब मिळाला नाही, पण योग्य दिशा मिळाली. रिया रोज शीतलला मोबाईलवरून ट्रेनिंग देत होती. कधी व्हिडिओ कॉलवर, कधी नोट्स पाठवून. कॉन्फिडन्स ठेव, आय कॉन्टॅक्ट मेंटेन कर, उत्तर थोडक्यात आणि क्लिअर दे. रिया प्रत्येक गोष्ट समजावत होती आणि शीतल मन लावून सगळं शिकत होती. घरातल्या सगळ्या कामानंतर ओम झोपल्यावर ती मोबाईल घेऊन बसायची. इंग्लिश बोलायचा सराव, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स लिहून काढायचे. आरशासमोर उभी राहून स्वतःशीच बोलायची. हळूहळू ती बदलत होती. तिच्या बोलण्यात कॉन्फिडन्स येत होता. डोळ्यात भीती कमी होत होती. पण घरात परिस्थिती अजूनच बिघडत होती. एका संध्याकाळी सासूने तिला मोबाईलवर बोलताना पाहिलं. काय चाललंय हे? ती चिडून म्हणाली. आई, ट्रेनिंग चालू आहे. शीतल शांतपणे म्हणाली. ट्रेनिंग?
सासू हसली. घरात तुला काही काम नाही का? तेवढ्यात नणंदही तिथे आली. आई, सांगितलं होतं ना, 2 दिवसात सगळं थांबेल. पण बघ, अजूनही नाटक चालूच आहे. शीतल शांत राहण्याचा प्रयत्न करत होती. दिवसभर फोनवर बसून राहायचं आणि म्हणायचं जॉब करणार. सासू पुन्हा टोमणा मारत म्हणाली. तेवढ्यात विक्रमही आत आला. त्याने हा सीन पाहिला आणि लगेच विचारलं, काय झालं? सासू लगेच म्हणाली, तुझी बायको दिवसभर फोनवर, घराचं काहीच भान नाही तिला. विक्रमचा चेहरा पुन्हा कठोर झाला. शीतल, हे काय चाललंय? शीतलने धाडस करून सांगितलं, मी ट्रेनिंग घेत आहे जॉबसाठी. विक्रम चिडून म्हणाला, मी आधीच सांगितलं होतं ना, तुला नाही जमणार. हे शब्द पुन्हा तिच्या मनाला लागले. पण यावेळी ती गप्प बसली नाही. ती ठाम आवाजात म्हणाली, तुम्ही म्हणता म्हणून मी थांबणार नाही. घरात शांतता पसरली. मी घराचं कामही करेन आणि स्वतःसाठीही वेळ काढेन. ओम बाजूलाच उभा होता. तो हसत म्हणाला, माझी आई सुपर आहे. सासूने तोंड वाकडं केलं. नणंदसुद्धा हसली. पण शीतल आता थांबणारी नव्हती. त्या रात्री ती पुन्हा मोबाईल घेऊन बसली. रिया समोर स्क्रीनवर होती. आज काय झालं? रियाने विचारलं. शीतल हलकसं हसली. चॅलेंज वाढलेत, पण मी स्ट्रॉंग झाले. रिया हसली. दॅट्स माय गर्ल. घरात सगळं तसंच चालू होतं. सासूचे टोमणे, नंदेचे शब्द. 4 दिवसासाठी आलेली नणंद आता आठवडाभर राहणार होती. पण एक गोष्ट मात्र हळूहळू बदलत होती. तो म्हणजे विक्रम. एका रात्री विक्रम पाणी प्यायला उठला. तेवढ्यात त्याची नजर हॉलमध्ये बसलेल्या शीतलकडे गेली. रात्रीचे 12 वाजलेले होते. शीतल मोबाईलसमोर बसून काहीतरी बोलण्याचा सराव करत होती. टेल मी अबाउट युअरसेल्फ, ती आरशात बघत पुन्हा पुन्हा म्हणत होती. कधी शब्द अडकायचे, कधी ती स्वतःच सुधारायची, पण ती थांबत नव्हती. विक्रम काही क्षण तिला पाहतच राहिला. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच विचार दिसत होता. ही खरंच प्रयत्न करते आणि तिला आपण एवढा त्रास देतोय. तो तिला काहीही डिस्टर्ब न करता जाऊन झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी ओम शाळेसाठी तयार होत होता. शीतल त्याला आवरत होती. सासू नेहमीप्रमाणे काहीतरी बोलणार इतक्यात, आई बस ना, विक्रमचा आवाज आला. सगळे थबकले. सकाळपासून तुमचं तोंड सुरू करू नका. सासूला थोडा धक्का बसला. शीतलही आश्चर्याने त्याच्याकडे बघत होती. आई पुटपुटत तिथून निघून गेली. शीतल ट्रेनिंग करत बसली होती. विक्रम शांतपणे तिच्याजवळ आला. काय शिकतेस? शीतल थोडी थांबली, कारण हा पहिल्यांदाच तो स्वतःहून विचारत होता. इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, ती म्हणाली. विक्रम काही क्षण शांतच राहिला. दाखव जरा. शीतलने मोबाईल त्याच्या हातात दिला. तो काही वेळ बघतच राहिला आणि मग म्हणाला, इथे थोडं अजून क्लिअर बोल. ॲन्सर छोटा ठेव. शीतलला विश्वासच बसत नव्हता. तू मदत करतोयस? ती हलक्या आवाजात म्हणाली. विक्रमने नजर चुकवली. तसं काही नाही, फक्त सांगितलं. पण त्याच्या आवाजात आता राग नव्हता. रात्री शीतलच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं, कारण कुणीतरी पहिल्यांदाच तिच्या प्रयत्नांना ओळखलं होतं आणि समजावून सांगत होतं. विक्रम आपल्या खोलीत बसला होता. त्याच्या डोक्यात विचार चालू होते. मीच कदाचित चुकीचा होतो. ती खरंच प्रयत्न करते. त्याने डोळे बंद केले आणि मनात पहिल्यांदाच एक विचार आला. कदाचित मला तिच्या बाजूने उभं राहायला हवं. घरात वातावरण हळूहळू बदलत होतं. विक्रमचा ॲटिट्यूड थोडा सॉफ्ट झाला होता, पण सासूला हे अजिबात पटत नव्हतं. एका सकाळी शीतल ट्रेनिंगसाठी मोबाईल घेऊन बसली होती. ओम शाळेला गेला होता. तेवढ्यात सासूने तिला पाहिलं. पुन्हा सुरू झालं का हे? ती चिडून म्हणाली. शीतल शांत राहिली. दिवसभर फोनवर बसून राहायचं आणि म्हणायचं घर सांभाळते. तिने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. इतक्यात विक्रमही तिथे आला. तो काही बोलणार इतक्यात सासूने सरळ त्याच्याकडे बघत म्हटलं, विक्रम, आता तूच सांग, हे सगळं चालणार आहे का घरात? विक्रम थोडा थांबला. आई, ती ट्रेनिंग घेत आहे, तो शांतपणे म्हणाला. हे ऐकून सासूचा राग भडकला. म्हणजे आता तू पण तिच्याच बाजूने बोलणार का? घरात तणाव वाढला. नणंदही मध्ये पडली.
दादा, तुला कळत नाहीये. ही घराचं काही बघतच नाही. शीतलने स्वतःला सावरत म्हणाली. मी सगळं काम करूनच बसले आहे. गप्प बस, सासू ओरडली. आता आमच्याशी उलट बोलायला लागलीस? क्षणभर शांतता पसरली. विक्रम पुढे आला. आई, प्लीज. सगळे थबकले. ती चुकीची काही करत नाही. सासूला विश्वासच बसत नव्हता. विक्रम, तू तिचं समर्थन करतोयस? विक्रमचा आवाज आता ठाम झाला. हो, कारण ती प्रयत्न करते. घरात एकदम सन्नाटा पसरला. शीतलच्या डोळ्यात आश्चर्य आणि भावना दोन्ही होत्या. सासू रागाने थरथरत म्हणाली, माझ्या घरात माझ्या विरुद्ध उभं राहशील तू? विक्रम शांत पण ठाम आवाजात म्हणाला, हे फक्त तुमचं घर नाही, आमचंही आहे. हे ऐकून सासू एकदम भडकली. ठीक आहे, मग मीच निघून जाते या घरातून. ओम घाबरून आईकडे बघत होता. शीतल लगेच म्हणाली, आई, असं काही नाही. पण विक्रमने तिला थांबवलं. तो सासूकडे बघत म्हणाला, आई, कोणीही कुठे जाणार नाही. पण आता घरात रिस्पेक्ट सगळ्यांना मिळायला हवा. त्याच्या आवाजात पहिल्यांदाच ऑथॉरिटी होती. नणंदसुद्धा गप्प झाली. सासू काही क्षण काहीच बोलली नाही. शांततेनंतर शीतलच्या डोळ्यात अश्रू आले. पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, आधार मिळाल्याचे होते. तेव्हा असं झालं होतं, कधी मी नवऱ्याला घट्ट मिठी मारेन आणि त्याच्याजवळ आनंदाश्रू व्यक्त करीन. त्या दिवसानंतर घरात काहीतरी बदललं होतं. वाद संपले होते, पण शीतल आता एकटी नव्हती. सोबतीला तिचा नवराही होता. त्यामुळे तिला आता चांगलाच आधार मिळाला. पण तिला एक गोष्ट समजत नव्हती. आत्तापर्यंत जॉब करण्यासाठी घरातली सासू मनात नवरा टोमणे देत होते. पण आता जॉबला जाणार म्हटलं तरीही त्यांना ते पटत नव्हतं. पण नवऱ्याला पगार कमी होता आणि त्याला साथ मिळावी म्हणून तिला जॉबच करणे योग्य वाटत होतं.